प्रतापराव प्रतापराव सावज टप्प्यात आलं की राव. साहेबांचा आदेश आवाज एकदम टप्प्यातच घेऊन आलोय. करा शिकार आता. सॉरी यार, तुम्हाला बिना इजाजत इथं घेऊन आलो. हो साहेब, नका करू असं. संडे नाईट आणि हे काल नका करू साहेब. तारखेला परत घेऊन जाऊया, नाहीतर आमच्या नोकरी सगळं. हवलदार, ऑर्डर इज ऑर्डर. निघा तुम्ही. मी बोलवीन तेव्हा या परत. निघा आता. आरके सर, काय काळजी करायची नाही. अजिबात टेन्शन घेऊ नका. छोटासा झटका लागेल बस, आणि मग डोळे थेट स्वर्गात उघडतील. तळपदे काय लई आई आहे तुला मारायची. तर ही कामं आपण झटपट करतो ना. साहेब, माईंना जरा आत बसायला सांगा ना. काय तिकडे मुलाच्या खोकडीचे तुकडे उडाले तर त्यांच्या काळजाचे पण तुकडे आणि ते मला बघवणार नाही सर. तेच बघायला त्यांना बोलीला. आता कुणाचे तुकडे आणि किती तुकडे पडणार ते त्यांना बी दिसत आणि तुला बी. ए कोण आलं तिकडं? या. साहेब, तुमचंच काम करत होतो ना. तुमचाच शब्द पाळतोय मी सर. ह्योच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण काय तू मला शब्द दिला आणि मी त्यांना. या सगळ्या भानगडीत काय झालं, तुझ्या वजनापेक्षा माझं वजन भारी ठरलं ना. ए टेन्शन घेऊ नको. टेन्शन अजिबात घेऊ नको. तुला मारून टाकत नाही, तुला जीवन ठेवणार. ए बाबाकडे काय बघतं? काय निमंत्रण पत्रिका पाठवतो तुम्हाला? मारा. तळपदे ए उठ उठे. उचल तेव्हा हातवर हात गेले तुझं. एक हात आहे ना हार केला फटकावणारा. बरे येते ना. त्या विकार त्याच्या घेत हातकडी. प्रतापराव प्रतापराव, तुम्ही हिरोचे बी हिरो झाले की राव. आरकी नंतर मला थँक्यू म्हणा. सांगितलं होतं ना, किंमत मोजावी लागेल. ह्याच हाताने मारलं होतं ना माझ्या राघवला. सगळं काय चाललंय आई? का सगळ्याची काही गरज नव्हती आई? गरज होती. माझ्यातल्या आईला गरज होती. कुठलंही संकट मला ओलांडल्याशिवाय तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण त्यासाठी पोलिसांवर हात उचलणं चुकीचं आहे. हे आहेत, जागेत काम करतायत म्हणून आपण झोपू शकतोय, जगू शकतोय. मान्य आहे ना मला. जे जेन्युइन पोलीस असतात ना त्यांना सलामच आहे माझा. पण ह्यांच्यासारखे करप्ट अधिकारी, ह्यांच्यामुळे अख्खं पोलीस खातं बदनाम होतं. यांना शिक्षा व्हायला नको म्हणून या गुंडाची मदत घेतली. ए सुपरस्टार, के द सुपरस्टार. मोकार माझात येऊ नका.
जायचंय, परत जेलमध्येच जायचंय. कशाला बोलवलं याला? आम्ही सांगतो काय झालं, तुम्ही आमच्या पोरीबरोबर प्यार काही झाड केला, आम्ही उठलो तरच मुंबई टाकली. तुमच्या मातोशी म्हणजे आमच्या हिंबाई, त्यांना म्हणलं हुंड्याचं काय असेल ना ते मिटून टाकू, नंतर राडच नको नाही का. आणि तसा हुंडा देणं घेणं म्हणजे पापच आहे, तर त्याच्याबद्दल नको आपण बोलायला, आपण त्याला वेगळं काहीतरी म्हणून मानपान. त्यांना म्हणलं तुमचं काय मानपान करायचं, ते म्हणले आम्हाला मानपान काही नको, फक्त एकच रिक्वेस्ट आहे, ज्याने माझ्या पोराचं कानफाड फोडलंय त्याचा हात मोडून पाहिजे. आता हिंबाईचा शब्द आहे, तो तर पाळलाच पाहिजे. नाग म्हणले लगेच माणूस इथे घेऊन आलो तुमच्या समोर आणि हिंबाई समोर. मोडला का नाही, मोडला का नाही असं समजा, फक्त तो हात नाही मोडला, तुमच्या लग्नाची सुपारी फोडली. हवालदार साहेबांना घेऊन जा. ए अरे मड्या होत्या नाही, मी बघतोय कोणीकडे, या साहेबांना, मोठ्या साहेबांना जा घेऊ. चला चलत आहे. ए तळपदी तुला मी नेतो. आई बाप मेला सर काय बरं मोका काय नाही झालं, हात बीत दुखला काय झालं. हे बघ आता ॲम्ब्युलन्स इथं, ॲम्ब्युलन्समध्ये बसायचं, नीट जायचं, तिथं ट्रीटमेंट करून घे. पैशाची काळजी करू नको, लय पैसा आहे आपल्याकडं. जे काय तुटलं फुटलं असेल ना सगळं रिपेअर करून घे मी.